की हा लढणाऱ्यांचा पक्ष, हा मार खाणाऱ्यांचा नाही, मारणाऱ्यांचा पक्ष. आणि जर ही लोक वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला आली तर ह्यांना बिंदास ठोकून काढा, पुढचं आम्ही बघून घेऊ. आणि हेच बोलत असताना मला येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हक्काची आहे आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्या हातातली. आपण कुठेही मागे हटू नका. कुठे मागच्या लोकांना आवाज येतोय? हॅलो हॅलो, मागच्या लोकांना आवाज येतोय का? हात वर करून दाखवा आवाज येत असेल. जर जराशी थंडी वाढली असेल तर थंडी घालवायला नारा द्यायचा काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. जय 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 भीम, जय 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 भीम. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. समत्वेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आणि तसेच मंचावरती उपस्थित धैर्यवर्धनजी फुलकर, डॉक्टर निलेश विश्वकर्मा, राजेंद्र भाऊ पातडे, संजय चोरपगार, राहुल दादा मिश्रा आणि अंकुश दादा वाघपंच, तसेच मंचावरती सर्व मान्यवर, इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, इथे उपस्थित माझे वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, जय बजरंग, जय सेवालाल, अस्सलाम वालेकुम आणि क्रांतिकारी जय भीम. मित्रांनो, सुरू करायच्या आधी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला लागणार आहेत आणि आपल्या जिल्ह्याबद्दल आपल्याला काही समजून घ्यायला लागणार. मागच्या वर्षी भारत सरकारने एक यादी काढली होती. 250 मागास जिल्हे, अख्ख्या देशामध्ये 250 मागास जिल्ह्यांची यादी काढली होती आणि अख्ख्या देशांच्या 250 मागास जिल्ह्यांमध्ये आपला अमरावती जिल्हा हा एक जिल्हा होता. आणि ही आपल्या सर्वांसाठी खूप दुर्दैवाची भाग आहे, कारण आपल्याकडे बरीच लोक येऊन सत्ता करून गेली, आपल्याकडे बरीच लोकांनी येऊन सत्ता उपभोगली. आपल्यातल्या काही लोक होते, बाहेरच्या काही लोक होते, काँग्रेसचे होते, राष्ट्रवादीचे होते, शिवसेनेचे होते, स्वाभिमानीचे होते, प्रहारचे होते, सगळ्या पक्षांचे लोक येऊन गेले. पण यांच्या एकाही माणसाला आपला विकास करता आला नाही, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आजही जर आपण दर्यापूरच्या हॉस्पिटलची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की दर्यापूरचं हॉस्पिटल अतिशय वाईट कंडिशन मध्ये. कोणाचा ऍक्सिडेंट झाला, आजार झाला, मोठी कुठली दुखापत झाली तर अजूनही आपल्याला 50 किलोमीटर लांब अमरावतीला हॉस्पिटलमध्ये जायला लागतं. ही परिस्थिती आपण सर्वांना समजून घेतली. आणि जर ह्याच्यावरती ऍक्शन घ्यायची असेल तर आपल्याला एकच गोष्ट करायची आहे
म्हणजे या सगळ्या काम चोरांना हाकला आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता बसवा. आणि मी आपल्या सर्वांना सांगतो, नगरपालिकेमध्ये जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर मुंबई, पुणे, नागपूर सारखं 5 स्टार हॉस्पिटल, 500 बेडचं सरकारी हॉस्पिटल वंचित बहुजन आघाडी दर्यापूरमध्ये नक्कीच चालू करेल. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना इथे खूप मोठे तरुण आपल्या सर्वांसोबत उपस्थित आहेत. इकडच्या आलेल्या तरुणांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लोक शिक्षण घेता का? शिक्षणानंतर काय करणार? नोकरी करणार? गॅरंटी आहे का नोकरी मिळायची? कोणालाच गॅरंटी नाही नोकरी मिळायची. आपली पोरं शिक्षण घेतात. बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचं महत्व पटवून दिलं होतं आणि त्याच मार्गाने आपण सर्व शिक्षण घेतो. पण शिक्षण घेतल्यानंतरही आपल्या हाताला नोकरी नाही, आपल्या हाताला रोजगार नाही. इतके जास्त तरुण अमरावतीमधनं दर्यापूरमध्ये शिकून सवरून समोर येतात, पण आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या शहरामध्ये त्यांना नोकरी नसते. त्याच्यामुळे त्यांना नागपूर, पुणे, मुंबई इथे स्थलांतरित व्हायला लागतं. आणि ही चूक इकडच्या सत्ताधाऱ्यांची आहे की आतापर्यंत एवढा पोटेन्शियल असलेला जिल्हा, एवढे पोटेन्शियल असलेले तरुण यांना आतापर्यंत नीट वापरता नाही आलं आणि त्यांना नीट डिरेक्शन नाही देता आली, दिशा नाही देता आली. आणि इकडच्या शिकलेल्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही देता आला. हे इकडच्या सत्ताधाऱ्यांचं खूप मोठं फेलियर आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि हेच बोलत असताना मला ग्रामीण भागाबद्दल पण बोलायचं की आपल्या दर्यापूर तालुक्यामध्ये जितके पण गाव आहेत त्या गावांमध्ये एक आरोग्य केंद्र सुद्धा चालू नाही केलं. आताच राजेंद्र भाऊंनी आपल्याला अकोला पॅटर्न सांगितलं. अकोला पॅटर्न मधली आपण अजून एक गोष्ट समजून घ्या की जेव्हा गेले 35 वर्ष अकोल्याची जिल्हा परिषदेची सत्ता ही वंचित बहुजन आघाडीकडे होती, गाव तिथे आरोग्य केंद्र चालू करण्याची संकल्पना ही वंचित बहुजन आघाडीने अकोल्यामध्ये करून दाखवली. दुसऱ्या बाजूला आपल्या इकडे रस्त्याची मोठी समस्या. एक NH6 हायवे सोडला तर एक एक्सप्रेस चालत होती, ती शकुंतला एक्सप्रेस सुद्धा इकडच्या सत्ताधाऱ्यांनी बंद पाडली. आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्यापैकी किती लोक शेती करतात? हात वर करून दाखवा. बरेचसे लोक शेती करतात. आपल्या सर्वांना माहिती असेल, माझ्याहून अधिक चांगलं माहिती असेल की आपला भाग हा खारपान पट्टा येतो. खारं पाणी मिळतं, शेती करायला, पीक उगवायला मुश्किल येते. आणि हे इकडच्या सत्ताधाऱ्यांना माहिती असूनही पाण्याची व्यवस्था, सिंचनाची योजना, इरिगेशनच्या स्कीम या आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये पोहोचला नाहीयेत, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि आपण शेती करतो ती कशी करतो? कपासाची, बरोबर? आता मला सांगा, कपासाची शेती करता. अमरावती महाराष्ट्रामध्ये टॉपचा जिल्हा आहे कपासाच्या उत्पादनामध्ये. तरी आपल्या अमरावती होतो तो येऊन विकतो कुठे? आपल्या गावाच्या किंवा तालुक्याच्या बाजारपेठेत, बरोबर? मग पुढे तो कापूस कुठे जातो? तो येऊन विकतो कुठे? आपल्या गावाच्या किंवा तालुक्याच्या बाजारपेठेत, बरोबर? मग पुढे तो कापूस कुठे जातो? पुढे तो कापूस जातो पश्चिम महाराष्ट्रात. आपल्या कपासाचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये धागा होतो. मग तो धागा कुठे जातो? गुजरातला. त्या धाग्याचा गुजरातमध्ये कपडा बनवला जातो आणि मग तोच कपडा येऊन कोणाला विकतात? आपल्याला. म्हणजे येडं कोणाला बनवतायत? आपल्याला. मित्रांनो, मुद्दा समजून घ्या. मेहनत करतात तुम्ही, शेत कसतात तुम्ही, कपास उगवतात तुम्ही, त्याचा धागा बनतो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि त्याचा कपडा बनतो गुजरातमध्ये. आणि आपल्याच कपासाचा कापड, आपल्याच कपासाचा कपडा आपल्याला 4 पट 5 पट किमतीमध्ये अमरावतीमध्ये येऊन विकला जातो. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने एक संकल्पना केली.
अकोल्याची जिल्हा परिषद तर आम्ही 100% जिंकणार आहोत, हे लिहून घ्या. पण अमरावतीची जर जिल्हा परिषद जिंकली तर अमरावती आणि अकोला या दोन जिल्ह्यांसाठी एक टेक्सटाईल इंडस्ट्री उभं करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. याच टेक्सटाईल इंडस्ट्री मधनं अमरावती जिल्ह्यामध्ये दरवर्षी तरुणांसाठी 10,000 रोजगार निर्मितीचं प्रयत्न आम्ही टेक्सटाईल इंडस्ट्रीच्या माध्यमातून करू. पण ह्या टेक्सटाईल इंडस्ट्रीचं महत्व समजून घ्या. एकदा ही टेक्सटाईल इंडस्ट्री उभी राहिली की कापूस पण अमरावतीचा, धागा पण अमरावतीत मध्येच बनणार, त्याचा कपडा पण अमरावतीमध्ये बनणार आणि त्या कपड्यावरती विकलेला मुनाफा, फायदा आणि पैसा हा फक्त आणि फक्त अमरावतीच्याच शेतकऱ्यांचा राहणार, हे आपण सर्वांनी समजून घेतलं. आणि मित्रांनो, रोजगार निर्मिती हा आपल्या सर्वांना एक महत्वाचा मुद्दा समजून गेला पाहिजे. कारण आपण शिकतो, सवरतो आणि आपला तरुण खूप मोठ्या प्रमाणामध्ये समोर येतो, पण ह्यांच्या हाताला रोजगार नाही, ह्यांच्या हाताला नोकरी नाही, म्हणून आपला तरुण हा निराश होऊन शिक्षणापासून दूर जातो. आपण सर्वांनी हे षडयंत्र समजून घेतलं पाहिजे की इकडच्या मनुवादी व्यवस्थेला कोणत्याही परिस्थितीमध्ये एक दलिताचा पोरगा, बहुजनाचा पोरगा, आदिवासीचा पोरगा, मुसलमानाचा पोरगा कोणत्याही परिस्थितीत त्यांना शिकून सवरून पुढे आलेला नकोय आणि स्वतःच्या पायावरती उभा राहिलेला नको. म्हणून आपण सर्वांनी या मनुवादी व्यवस्थेला शिक्षण घेऊन, शिक्षण उच्च दर्जाचं घेऊन ठोकारलं पाहिजे, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि मित्रांनो, आपल्याकडे मुद्दे बरेच आहेत. आरोग्याचे मुद्दे, पाण्याचे मुद्दे, रस्त्याचे मुद्दे, पण हे प्रश्न सुटणार नाहीत जर आपण चुकीच्या लोकांना सत्तेवरती बसवलं तर. हे प्रश्न सुटणार नाहीत जर आपण टाइमपास लोकांना सत्तेवरती बसवलं तर. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की आमदार, खासदार ही वरची लोक आहेत, ती आपली लोक नाही, ती कधी आपली लोक बनणार पण नाही. पण स्थानिक स्वराज्य संस्थेची लोक, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य ही आपल्या हक्काची लोक आहेत. आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या हक्काच्या माणसाला, म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्याच माणसाला सत्तेत बसवा आणि आपणच एकत्र येऊन आपला विकास करू, हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि जेव्हा आपण आपल्यासाठी काम करणारी लोक, आपल्यासाठी लढणारी लोक यांना आपण साथ द्यायचं ठरवतो, तेव्हा आपल्याला आपल्या मधलीच काही नकली लोक हे मागे टाकायला लागणार आहेत, हे आपण सर्वांनी समजून घ्या. आणि नकली लोकांवरनं मला आठवलं, आपल्याच दर्यापूरचे एक आमदार होते. आमदार असताना दर्यापूरमध्ये एक बाबासाहेबांची कमान पाडण्यात आली. ज्या लोकांनी त्याच्याबद्दल आंदोलन केलं त्या लोकांना पोलिसांनी अरेस्ट केलं, पोलिसांनी दबाव टाकला. आमदार तेव्हा बौद्ध समाजाचा होता. आमदार कुठल्या बिळात लपून बसलेला हे अजून कोणाला माहित नाही. बाळासाहेब आंबेडकरांना अमरावतीमध्ये यायला लागलं, कलेक्टरला, एसपी ला टाईट करायला लागलं, त्या लोकांना न्याय मिळवून द्यायला लागला. आणि जी कमान पडली होती त्या लोकांना एक परत कमान बांधून देऊ याचं आश्वासन बाळासाहेब आंबेडकरांना द्यायला लागलं होतं. आणि हे चालत असताना जर एक बौद्ध आमदार इकडे होता तर त्याचा काय फायदा? काहीच नाही. तुम्हाला माहितीये काहीच नाही फायदा. पण तरी त्याच आमदारांना आपण पुढे जाऊन आपल्या डोक्यावर बसून खासदार सुद्धा बनवलं. अरे आमदार बनून काय फायदा नव्हता, खासदार बनून काय घंटा फायदा होणार आहे? एवढे महत्वाचे मुद्दे, बौद्ध समाजावरती, दलित समाजावरती अन्याय अत्याचार होतोय, आपल्या खासदारांनी एकदा तरी त्यांचं तोंड उघडलं का सभागृहामध्ये? संन्यस्त खडगान नाटकामधनं बौद्धांचा अपमान होतो, गौतम बुद्धांचा अपमान होतो, आपले खासदार गप्प राहतात. मनुवादी मोठा अपप्रचार करतात की बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं, BN रावांनी संविधान लिहिलं, हा बाबासाहेबांचा अपमान होतो, तेव्हा आपले खासदार गप्प राहतात. जेव्हा इकडच्या ब्राह्मण आणि मनुवादी महाबोधी बुद्ध विहार स्वतःच्या गळ्यात टाकायचा प्रयत्न करतात, स्वतःच्या घशात टाकायचा प्रयत्न करतात,
तेव्हा आपले खासदार मूग गिळून गप्प बसतात आणि अशा लोकांचा फायदा नाही, अशा टाइमपास लोकांना उचलून टाकून द्या, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। आणि हेच बोलत असताना मी आधी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि मी ते परत आज तुमच्या समोर तुमच्या अमरावतीमध्ये रिपीट करतो की माणूस कोणत्याही जातीत जन्मला त्याने फरक पडत नाही। माणूस बौद्ध जातीत जन्मला, महार जातीत जन्मला त्याने फरक पडत नाही। माणूस छातीनी आणि विचारांनी आंबेडकरवादी असायला लागतो, मगच फरक पडतो। आणि हेच वक्तव्य मी भूषण गवई साहेबांबद्दल केलं होतं, तेव्हा मला अमरावतीतल्या काही लोकांनी खूप विरोध केला होता, राजेंद्र गवईंच्या लोकांनी खूप विरोध केला होता, पण मी बोलत राहील। या फालतू पाकिटमारांचा आपल्याला काय फरक पडतो, मी बोलत राहील। आणि भूषण गवईंच्या माझ्या वक्तव्यानंतर काय काय झालं हे पण आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। सर्वात पहिले भूषण गवईंनी SC STच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणलं। हे भूषण गवईंचं वक्तव्य होतं की ज्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळालाय त्याच्या कुटुंबातल्या पुढच्या माणसाला आरक्षणाचा लाभ मिळू नये। हे भूषण गवईंचं वक्तव्य होतं की ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यांना आरक्षण मिळू नये। मला भूषण गवईंना एकच गोष्ट सांगायची की तुम्हाला बाबासाहेब नसतील कळले तर काही फरक नाही, तुमच्याच अमरावती मधली लोक तुम्हाला बाबासाहेब समजून सांगतील आणि तुम्हाला प्रेमाने हे सुद्धा सांगतील की आरक्षण काय गरिबी हटाव प्रोग्राम नाहीये। आरक्षण इकडच्या जातीवादाविरुद्ध, मनुवादाविरुद्ध, अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आमचं कवच आहे आणि आमचं प्रतिनिधित्व आहे। आणि तुम्ही काही करा, जोपर्यंत इकडच्या मनुवाद्यांच्या आणि इकडच्या जातीवाद्यांच्या डोक्यामधनं जात नाही तोपर्यंत आम्ही काय आरक्षण सोडत नसतो। आणि एवढंच नाही तर अजून 2 पावलं गवई परिवार पुढे गेला। भूषण गवईंची माता या RSSच्या पदयात्रेला जाणार होत्या, खूप विरोध झाला म्हणून त्यांनी सकाळी म्हटलं की तब्येत बरी नाही म्हणून जाणार होत्या, पण दुसऱ्या बाजूला राजेंद्र गवई येऊन म्हणतात की RSSच्या पदयात्रेला गेलं तर काय फायदा, काय चुकीचं। आता तुम्ही समजून घ्या, जी लोक RSSच्या पदयात्रेला जातात ती लोक आंबेडकरवादी मानणार का? जी लोक आरक्षण संपवतात ती लोक आंबेडकरवादी मानणार का? आणि जी लोक आरक्षणावरती आर्थिक निकष लावतात त्यांना सुद्धा आंबेडकरवादी मानणार का? पण भूषण गवईंना जरा सोडून देऊ, मी बोलल्यानंतर त्यांच्याबरोबर लय वाईट गोष्टी घडल्यात, थोडं त्यांना शांत द्या, तुम्हीच मुद्दा समजून घ्या। भूषण गवईंनी एक स्टेटमेंट केलं आणि त्यांच्या समोर काम करणारा, त्यांच्या हाताखाली काम करणारा कोणतरी एक छोटा चुटपुटिया वकील त्यांनी त्याला चप्पल मारून मारली। आता तुम्ही समजून घ्या की भारत देशाच्या सरन्यायाधीशाला जर कोणी चप्पल फेकून मारलं तर तो ह्या देशाचा अपमान आहे का व्यक्तीचा नाही, तो भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे आणि तो भारताच्या संविधानाचा अपमान आहे, हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। आणि दुसऱ्या बाजूला काल आपण बघितलं असेल तर न्यूयॉर्क मध्ये एक टाइम्स स्क्वेअर म्हणून जागा आहे, त्या न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर मध्ये सवर्ण, उच्चवर्णीय, उच्चवर्गीय भारताच्या नागरिकांनी भूषण गवईंच्या विरुद्ध एक मोर्चा काढला। त्या मोर्चामध्ये त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आली, त्या मोर्चामध्ये त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि अजूनही भूषण गवईंची लोक ह्याच्याबद्दल गप्प आहेत। ज्या व्यवस्थेने, ज्या पक्षाने त्यांना सरन्यायाधीश बनवलं ती लोक गप्प आहेत, पण भूषण गवईंची लोक गप्प असली तरी आपल्याला फरक पडत नाही। जिकडे जिकडे अन्याय अत्याचार होतो आणि जिकडे जिकडे चुकीचं घडतं तिकडे तिकडे एक आंबेडकरवादी आवाज उचलणार। आणि म्हणून भूषण गवईंची कितीही मतभेद असले तरी त्यांच्याशी चुकीची घटना झालीये त्याच्या विरुद्ध आम्ही बोलणार आणि रडत राहणार। आणि म्हणून या घटनेनंतर मी डायरेक्ट अमित शहांना चॅलेंज करतोय
की काल भूषण गवईंची भारताच्या सीजीआयची एफईजी जाळण्यात आली, भारताच्या सीजीआयना चप्पल मारण्यात आलं, त्यांच्या फोटोला चप्पल मारण्यात आलं. हा एका दलित माणसाचा अपमान नाही, हा एका व्यक्तीचा अपमान नाहीये, हा भारत देशाचा अपमान आहे, हा भारताच्या संविधानाचा अपमान आहे आणि हा भारताच्या न्याय व्यवस्थेचा अपमान आहे. म्हणून मी अमित शहाना चॅलेंज करतो की जर तुम्हाला या देशाची सुरक्षा महत्वाची असेल आणि जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या एनआरआयचा सगळ्यात पहिले पासपोर्ट रद्द करा. तिथे जे जे भारताचे नागरिक आहेत अमेरिकेमध्ये त्यांचा पासपोर्ट रद्द करा आणि जे जे एनआरआय आहेत त्यांना परत येण्यासाठी त्यांचा व्हिसा रद्द करा. जर तुम्हाला भारताची सुरक्षा आणि भारताची सॉव्हर्निटी ही महत्वाची असेल तर आपले होम मिनिस्टर ह्याच्यावर नक्कीच ऍक्शन घेतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवतो. आणि हेच बोलत असताना मित्रांनो, लढणारी लोक, झडणारी लोक, इकडच्या व्यवस्थेला अंगावरती घेणारी लोक ही तुमच्या समोर वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवरती बसली. कुठलाही मुद्दा असो, कुठलंही आंदोलन असो, वंचित बहुजन आघाडी नेहमी लढत राहते आणि लढत राहणार. सत्ता येऊ न येऊ, निवडणुकीमध्ये यश येऊ न येऊ, उमेदवार जिंको न जिंको, आम्ही सर्वांनी ठरवलं की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ पुढे घेऊन जाणार आणि अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध, शोषणाच्या विरुद्ध, तमाम वंचितांसाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेहमीच लढत राहतील. हे मी आपल्या सर्वांना इथे उभं राहून ठामपणे सांगू इच्छितो. आणि मित्रांनो, तुम्हाला उदाहरणं द्यायची झाली महाराष्ट्रामध्ये तर बरीच आहे. जेव्हा या महाराष्ट्रामध्ये मुसलमान पोरांना टिपू सुलतानचे फोटो ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते तेव्हा ही वंचित बहुजन आघाडी होती. जेव्हा टिपू सुलतानचा फोटो आपल्या स्टेजवरती लावला आणि म्हटलं की पोलिसांना की दम आहे तर आम्हाला अरेस्ट करून दाखव. या महाराष्ट्रामध्ये पोलिसांना अंगावरती घेणारी, पोलिसांना नडणारी आणि पोलिसांचा माज उतरवणारे कोणता पक्ष असेल तर ती वंचित बहुजन आघाडी. आणि मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो, हवेत नाही बोलत, उदाहरणं देऊन सांगतो. आपल्या सर्वांना कोथरूड पोलीस केस माहिती असेल. 3 मुलींच्या घरी रात्री पोलीस जातात, त्यांना जातीवाचक शिव्या देतात, त्यांना दिवसभर उचलून ठेवतात, दिवसभर एका स्टेशन मधनं दुसऱ्या स्टेशन मध्ये, तिसऱ्या स्टेशन मध्ये व्हॅन मधनं फिरवतात. आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीची लोक गेली, कार्यकर्ते गेले आणि प्रेशर टाकून ही एसपी ला भेटून, सीपी ला भेटून, ऍडिशनल सीपी ला भेटून 4 दिवस झाले तरी FIR दर्ज करायला पोलिसांनी नकार दिला होता. वंचित बहुजन आघाडीने या पोरींच्या वतीने केस केली. पुण्याचे जिल्हा अध्यक्ष, शहर अध्यक्ष ऍडव्होकेट अरविंद तायडे या पोरींच्या वतीने पोलिसांच्या विरुद्ध काळा कोट घालून कोर्टात उभे राहिले. आणि परवाच एक महत्वाचा निर्णय आला की या पोलिसांवरती कारवाई झाली पाहिजे, या पोलिसांवरती अट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. आणि हा वंचित बहुजन आघाडीने पोलिसांना दिलेला दणका होता. आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण माहिती असते. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खोटं बोलतात की सोमनाथ सूर्यवंशी कार्डियाक अरेस्टने गेले. त्या बाळासाहेब आंबेडकरांचा हट्ट होता, त्यांचा आदेश होता की सोमनाथ सूर्यवंशीचं पोस्टमॉर्टम एक कॅमेरामध्ये झालं पाहिजे, ऑन कॅमेरा झालं पाहिजे. परभणी पोलिसनी म्हटलं की आमच्याकडे फॉरेन्सिक लॅब नाहीये, आमच्याकडे हॉस्पिटल नाहीये जिकडे कॅमेरावरती पोस्टमॉर्टम करू शकतो. आम्ही म्हटलं फरक नाही पडत, पोस्टमॉर्टम हा कॅमेरावरती होणार, औरंगाबाद मध्ये करायला लागला तर औरंगाबाद मध्ये करा. पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी एका अँब्युलन्स मध्ये टाकून फिरवायचा प्रयत्न केला. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा त्या अँब्युलन्स आणि पोलीसवाल्यांच्या समोर नेला. पोलिसांच्या गाडीला रस्ता रोको केला, पोलिसांची गाडी रोखली, ती गाडी तशीच्या तशी वळवली, अँब्युलन्स औरंगाबादला नेली आणि औरंगाबाद मध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा केला. आणि त्या पोस्टमॉर्टम मध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना कोणताही कार्डियक अरेस्ट आला नव्हता. सोमनाथ सूर्यवंशीची मृत्यू ही पोलिसांच्या मारहाणीमध्ये झाली होती. आणि ह्या पोलिसांना खोटं पाडणार, या देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र समोर खोटे पाडणारे कोण होते तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होते.
तुम्हाला सोप्यात सांगतो, सोप्यात मुद्दा सांगतो, वंचितची लोक वेगळी आहेत जरा. तुम्हाला माहितीये पोलीस लोकांना कस्टडीमध्ये घेते की नाही घेते? वंचितची लोक वेगळी आहेत. तुम्ही कोथरूड प्रकरण बघा, सोमनाथ सूर्यवंशीचे प्रकरण बघा, पोलिसांना आम्ही कस्टडीमध्ये घेतलंय. हा एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांना कस्टडीमध्ये घेऊ शकतो. आणि ह्याचं अजून एक उदाहरण म्हणजे जेव्हा वंचित बहुजन आघाडीने RSS वरती आंदोलन केलं होतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रतिसाद मिळाला होता. तरुणांना खूप उत्साह आला होता आणि तरुण आपल्या मोर्चाबद्दल, RSSच्या विरोधातल्या मोर्चाबद्दल, आंदोलनाबद्दल फेसबुकवर स्टेटस टाकत होते, पोस्ट लिहित होते आणि त्याच्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांना सरळ आदेश होता की पोलिसांचा चुकीचा दडपशाहीचा फोन आला तर डायरेक्ट रेकॉर्ड करा. असा कोणताही पक्ष नाहीये जो कार्यकर्त्यांना म्हणतो पोलिसांचे फोन रेकॉर्ड करा. हे फक्त वंचित मध्ये होतं, अजून कुठे नाही होत. जर तुम्हाला 6 वाजता नंतर पोलिसांचा फोन आला आणि म्हटलं पोलीस स्टेशन मध्ये या, तर आम्ही डायरेक्ट म्हटलं जायला नकार द्या, वंचितच्या कार्यकर्त्यांना भेटा, ते पोलिसांना बघून घेतील. हा लढणाऱ्यांचा पक्ष आहे. सोमनाथ सूर्यवंशी असो, हा एकमेव असा पक्ष आहे जो पोलिसांची कस्टडी घेऊ शकतो, जो पोलिसांचे कॉल रेकॉर्ड करा असं पत्रक काढू शकतो. आणि जर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये बोलवले तर वंचितच्या कार्यकर्त्याशिवाय जाऊ नका हे सांगणारा हा एकमेव पक्ष. आपल्या सर्वांना मी एवढंच सांगू इच्छितो की हा लढणाऱ्यांचा पक्ष, हा मार खाणाऱ्यांचा नाही, मारणाऱ्यांचा पक्ष. आणि तुमच्यासाठी लढणारे, तुमच्या सर्वांसाठी धावून येणारे आणि तुमच्यासाठी कायम उभे राहणारी लोक तुमच्या सर्वांसमोर. आणि आपल्याच अमरावतीमध्ये आपल्यामधलेच खापरे, आपल्यामधलेच फुटलेली लोक आणि आपल्यामध्येच काँग्रेस, BJP, RSSच्या जावणीला लागलेली लोक खूप आहेत. जर ही लोक अपप्रचार करायला आली, जर ही लोक तुमची दिशाभूल करायला आली आणि जर ही लोक वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात बोलायला आली तर ह्यांना बिंदास ठोकून काढा, पुढचं आम्ही बघून घेऊ. आणि हेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की आपण लढतोय, लढत राहू. येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या हक्काची आहे आणि त्याच्याहून महत्वाचं आपल्या हातातली आहे. आपण कुठेही मागे हटू नका, कुठेही कमी पडू नका. आज जो जोश दाखवलाय, आज जी ताकद दाखवली, आज जो उत्साह दाखवलाय तो निवडणुकीपर्यंत कायम ठेवा. आणि सत्तेत येण्यापासून आपल्याला आपल्या कोणाचाही बाप थांबू नाही शकत, ही परिस्थिती आपल्या सर्वांसमोर आली. म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढंच सांगतो की लढणारी लोक तुमच्या समोर आहेत. त्यांना साथ हवी आहे तर फक्त आणि फक्त तुमच्या मतदानाची. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान.